एन्जॉय. थांबा एक मिनिट, स्नॅपी घेते मी, फोटो घेते. हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत असाल, तब्येत ठणठणीत असेल अशी मी आशा करते आणि पुन्हा एकदा स्वागत करते. तर व्हिडिओ जो आधीचा होता तो तिथे एंड केला आणि तिथूनच पुन्हा सुरू करते आहे, कारण आजच्या दिवशी निघायचं होतं पुण्याला जायला आणि त्याचीच काहीशी तयारी चाललेली होती, म्हणून एवढा चेहरा टवटवीत दिसतो आहे. म्हणजे कुठे जायचं असलं की तेव्हा आपण कसं छानसं स्किन केअर करतो, पार्लरला व्हिजिट करून येतो ॲब्रोज वगैरे करण्यासाठी. तर मी वॅक्स तर घरी केलं, पण ॲब्रोजसाठी मला पार्लरला जावंच लागलं, कारण मला काही घरी ॲब्रोज करता येत नाही त्यामुळे. आणि छानसं स्किन केअर वगैरे करून घेतलं. हे मी तुम्हाला मागच्याच व्हिडिओमध्ये दाखवलं होतं. तर त्याचाच हा ग्लो. त्याच्यानंतर छान स्वयंपाकाला वगैरे लागले आणि इथे निधी पॅकिंग करण्यासाठी मला मदत करत होती. आता असं झालं आहे ना की कुठे जायचं असलं की मला सेम डे म्हणजे 1-2 तासाआधी निघायचं, 1-2 तासाआधी पॅकिंग करायला आवडते, कारण आधीपासून पॅकिंग करून ठेवली की तो प्लॅन फसतो आणि जे ठरवलं आहे ते होत नाही. माहीत नाही असं का होतं माझ्या बाबतीत. म्हणून निधी मला मदत करत होती, कारण मी निधीसाठी इकडे छान असे मस्त कांद्याचे थालीपीठ बनवायला घेतलेले होते. तिच्यासाठी हे थालीपीठ वगैरे बनवून घेतले. त्याच्यानंतर मसूर पुलाव बनवला होता ट्रेनमध्ये घेऊन जाण्यासाठी, कारण रात्री मी पोहोचणार होती. आम्ही 3:30ला जळगाववरनं बसणार होतो आणि रात्री 12 वाजता पोहोचणार होतो. पुणे तसं भरपूर लांब पडतं आणि मला ट्रॅव्हल बस अजिबात आवडत नाही. त्याच्यानंतर मग जायचं होतं 3 लोकांना, पण निघाल्या एवढ्या 4 आणि भरगच्च बॅग्स होत्या. आम्ही एक्स्ट्रा बॅग न्यायचं खाली असं ठरवलं होतं, पण इथूनच बॅग्स एवढ्या भरलेल्या होत्या ना की त्याच्यामुळे मग आम्हाला नो ऑप्शन. आणि सगळ्यात तिघं आम्ही लेडीज वुमनिया होतो, त्याच्यामुळे मग नो ऑप्शन. तरी स्टेशनवर हे बसवायला आले आणि कडाक्याच्या उन्हात आम्ही निघालो. भर दुपारी 3 वाजता घरून निघालो. भयानक ऊन होतं आणि त्याच्यानंतर थेट स्टेशनवर येऊन पोहोचलो. तर भयानक गर्दी होती. याच्या आधीच कामयानी एक्सप्रेस आय थिंक ही लागलेली होती मुंबईकडे जाणारी, त्याची गर्दी. त्याच्यानंतर ही एक ट्रेन आली ज्याचा सध्या खूप क्रेज आहे, वंदे भारत. ही पण पुण्याला जाते, पण आमचं रिझर्वेशन याचं नाही होतं. याच्यानंतर जी ट्रेन येणार होती ना अमृत भारत म्हणून, तर याचं रिझर्वेशन सध्या खिशाला परवडणारं नाही असं वाटतं. पण ती ट्रेन पाहून असं वाटलं की आता अजून थोडी मेहनत घ्यायची. म्हणजे आधी स्लीपरचा पण प्रवास महागाचा वाटायचा, पण आता स्लीपरचा प्रवास महागात नाही वाटत, पण आता एसीचा प्रवास महागाचा वाटतोय. म्हणून अजून थोडी मेहनत घ्यायची आहे, जेणेकरून एसीचाही प्रवास महागात वाटणार नाही. मी कुठेतरी वाचलं होतं की इतकी मेहनत घ्यायची आयुष्यामध्ये की प्रत्येक महाग वाटणारी गोष्ट आपल्याला स्वस्त वाटायला लागेल. आणि त्यात जोमाने मी काम करायला लागली, मेहनत घ्यायला लागली आहे. तर आता कुठेतरी थोडंसं असं भार की हां चल हे आपण घेऊ शकतो असं वाटतं. असो, हे खूप झालं मोटिवेशनल बोलून. त्याच्यानंतर ट्रेन वगैरेमध्ये बसलो. माझं फेवरेट काम असतं ट्रेनमध्ये बसून नेलपेंट लावणं, ते केलं. मग रात्री संध्याकाळचं जेवण वगैरे केलं आणि मस्त आमच्या सीटवर आम्ही लेटून घेतलं. निधीला दुसरीकडे लेटवलं. गुणगुण होती, मी होती आणि ही ट्रेन तशी सुपरफास्ट होती, पण मग पुण्याला जाण्यासाठी जळगाववरनं सिंगल लाईन असल्यामुळे ती थोड्या वेळासाठी नगरच्या स्टेशनवर थांबली, अहिल्याबाई स्टेशनवर थांबली, अहिल्यानगरला सॉरी. त्याच्यामुळे मग असं आम्ही तात्काळ बोर होत होतो आणि फायनली मग एकदाचे आम्ही अर्धा तास ट्रेन लेट झालेली होती. 12 वाजता पोहोचणारी ट्रेन 12:30ला पोहोचली आणि मग हडपसरला म्हणजे पुण्याच्या हडपसर या स्टेशनवर आम्ही उतरलो. आणि इकडे आहे ही अमृत भारत. आत्ताच 15-20 दिवसांपूर्वी सुरू झालेली ट्रेन आहे. चकाचक ट्रेन होती. मिडल क्लास लोकांसाठी एकदम चांगली ट्रेन आहे. फक्त स्लीपर कोच 370 रुपये तिकीट आहे जळगाववरनं आणि जनरल डबे पण आहेत. जनरलचं मला काही माहिती नाही. आणि हडपसरचं स्टेशन आता नव्याने झालं आहे, ते पण एकदम चकाचक होतं. आणि आम्हाला घ्यायला ना ताई आलेली. साधारणतः ताई ते पण पाऊणपर्यंत पोहोचून गेले होते. आणि येताच बरोबर इतकं बघा, दिवाळीला भेटलो आणि आत्ता भेटतो आहे आम्ही. म्हणजे फोनवर व्हिडिओ कॉलवर बोलण्यात आणि प्रत्यक्ष बोलण्यात ना खूप फरक पडतो. खूप आनंद होतो असं बघितल्यानंतर. ही क्लिप आता दुसऱ्या दिवसाची आहे. तर सकाळीच ताईने मस्त नाश्त्याला इडली लावलेली. मी सकाळी लवकर उठली, क्लास घेतला, तर पाहिलं किचनमध्ये येऊन तर खूप सारं फर्मेंटिंग छान झालेलं होतं. म्हटलं इडल्या छान मऊ लुसलुशीत होतील. आणि इकडे हे ताई मस्त आपलं डाळ्या, शेंगदाणे, खोबरं आणि त्याची चटणी बनवत होती इडलीबरोबर खायला. खूप छान लागते ही चटणी डाळ्या टाकल्यानंतर. मी नाही टाकत, तिच्याकडे टाकताना बघितला. तर मी माझ्या घरी म्हणजे मी जेव्हा केव्हा बनवेल ना तेव्हा टाकेल. आणि तिने हे भांडे नवीनच घेतले आता, मिक्सरचे जार. तर ती मला म्हटली तू पण घे, आता मी जेव्हा केव्हा घरी जाईल तेव्हा नक्की बघेल. आणि इकडे आमच्या गप्पा चालू होत्या, तोवर इडलीसुद्धा झाली आणि चटणी पण झाली. आणि ह्या मऊलुसलुशीत इडल्या आम्ही एन्जॉय केल्या.
खूप भूक लागली होती कारण आम्ही 7 वाजेशी जेवलेलो, तर दुसऱ्या दिवशी मग 8:30 पावणे 9लाच नाश्ता होणार होता. म्हणून मग पटापट गरम गरम इडल्या आम्ही तिघचारी खायला बसलो. आणि त्याच्यानंतर मी काल जे पार्सल आलेले होते ते ओपन करायचेच राहिले आणि ते मला इकडे पुण्यालाच आणायचे होते. निधीसाठी शर्ट्स मागवले होते काहीतरी 350च्या आसपास. मला वाटलं मी 3 शर्ट मागवले पण ते 4 शर्ट आले. ॲक्च्युली ते 4च होते. खूप सुंदर कापड झालेलं आहे. म्हणजे हे जवळजवळ 12 तारखेला आलेले आहेत आणि मी आज तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर करते आहे. तर ते वॉश पण करून झाले. कापड एकदम छान आहे. त्याच्यावरची प्रिंटिंग पण छान आहे. म्हणजे जी प्रिंट केलेली आहे ना ती चांगली आहे. वॉश केल्यानंतर निघत नाही. कापड खूप सॉफ्ट आलेलं आहे आणि त्याच्यावरचे डिझाईन्स पण खूप सुंदर. कलर्स पण छान आहेत. म्हणजे एक डार्क ब्लॅक, व्हाईट, थोडासा असा पेस्टल कलरसारखा एक आहे आणि एक बेबी पिंक कलर आहे. सुंदर दिसत आहेत. हे जसं कॅप्री तिच्यासाठी घेतलं त्या पण छान आल्या. मी कॅप्री तिने जी घातलेली आहे ना ती कॅप्री आणि हे 4 शर्ट याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. तुम्हाला घ्यायचे असतील तर तुम्ही घेऊ शकता. साईजेस अवेलेबल आहेत त्याच्यात बऱ्यापैकी. तर तुम्ही खालून मिशोवरनं घेऊ शकतात. लिंक दिलेली आहे. आता हे मी ताईला दाखवत होती की बघ किती छान आणि सॉफ्ट कापड आलेलं आहे. याचा मलासुद्धा विश्वास बसला नाही. म्हटलं एवढ्या कमी किमतीमध्ये एवढे सगळे शर्ट्स येत आहेत तर क्वालिटी कशाला चांगली येईल. पण क्वालिटी एक नंबर आली आणि असं वाटलं की चला पैसे वसूल झाले. आणि त्याच्यानंतर तिने घातलेत ना तर त्याचे फोटोसुद्धा त्याच्यावर फोटो आणि ते पण खूप सुंदर आलेलं आहे. असो हे सगळं करता करता 11 वाजले आणि ताईकडे खूप सारे आवळा होते. म्हटलं की चला आवळा ज्यूस घेऊया आणि तो आवळा ज्यूस घेतला. मी थोडासा खट्टा मिठ्ठा बनवूया असं म्हटलं पण तो जास्तच खट्टा झालेला होता आणि ते पीत नाकी नऊ आले अक्षरशः. पण याचे रिझल्ट खूप छान आहे बरं का. हे आवळा ज्यूसनं तुम्ही नक्की ट्राय करा. माझ्या स्किनमध्ये खूप जास्त फरक याच्याने जाणवतो आहे. तर तुम्हीसुद्धा बघा. ते सगळं झाल्यानंतर मी मस्त ताईच्या बाहेर जो ओटा आहे ना पार्किंग एरिया तिथे आली. खूप सारे झाडं यांच्या इथे लावलेले आहेत आणि खूप सारे बारीक बारीक मधुमालतीचा वेल, नंतर सदाफुली, हे सगळे वेगवेगळ्या गणेश वेल आहे. आणि आता त्यांना फुलं नव्हते. एक दोन फुलं तर रात्री आलो ना तेव्हा मालती का मधुराणी हा जो मी दाखवते ना हे रेड फूल हे मधुमालतीचं आहे. खूप सुंदर हे फूल मोठं झालं ना की खूप छान दिसतं. आणि असाही हा वेल ना खूप उठून दिसतो दारापुढे. मी तिला म्हटलं की मी जाईल ना तेव्हा मला देशील. त्याच्यानंतर इकडे कन्हेरचे वगैरे पण झाडं लावलेले आहेत तिने. आणि हे नागवेल म्हणतो ना आपण, विड्याचं पान, त्याचं आहे. आणि कन्हेरला तर इतका सुंदर बहर आलेला होता. कन्हेरचं झाड जनरली असं आपण छोट्या घरात लावत नाही तर त्यांचं घर मोठं असल्यामुळे ना खूप ऐसपैस जागा आहे. त्याच्याने झाडं पण मोकळ्या याच्याने वाढतात. आणि तेच पाहता पाहता मला हे वांगे बिचारे सोडून गेले. तिने भाजीलाही घेतले नाही. तेव्हा असं वाटलं की अरे तू भाजीला तर घे. आणि हे जे मोठे मोठे पानं दिसत आहेत ना तर ते हळदीच्या झाडांचं होतं. हळदीचं म्हणजे कोंब तिनेच लावलेले, हळद लावलेली होती त्याला असे पाने आले. त्याच्यानंतर 2 प्रकारचे चाफा आहेत. एक गुलाबी चाफा आणि एक पांढरा चाफा. हे ताईच्या घराच्या किचनच्या जवळचा हा एरिया आहे. जो आधीचा दाखवला तो आधी पार्किंगच्या साईडचा आहे. आणि या बॅक साईडचा तर इथे महादेवाची पिंडी वगैरे ताईच्या सासूबाईंनी ठेवलेली आहे. ते दररोज पूजा करतात. तर तिथे शमीचं झाड, वडाचं झाड, जास्वंदाचं झाड, म्हणजे पिंपळाचं झाड, जे असे पूजा विधी वगैरे करतो ना आपण ज्या झाडांची, त्या प्रकारचे झाडं इथे तुम्हाला दिसतील. विद्येचं झाड, तर हे सगळे झाड आणि खूप साऱ्या झाडांनी वेढलेलं आहे ताईचं घर आहे. आणि ना इथे म्हणजे त्यांच्या इथे ना असं झोका पण आहे मोठा, काय म्हणतात त्याला आता, भंगई टाईप ठेवलेला आहे. तर ना खूप छान वाटतं या झाडांमध्ये ते बंगईमध्ये झोका खायला बसलं की. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही अनएक्सपेक्टेडली मेट्रोने आम्ही निघालो. फक्त 5 मिनिटाच्या प्रवासासाठी आम्ही स्वारगेटवरनं महात्मा गांधी मंडई म्हणून दगडूशेठला जायचं होतं तर त्याच्यासाठी बसलो. ॲक्च्युली ताई खूप लांब राहते पुण्यामध्ये, तर 2 तास लागतात प्रॉपर पुण्यात यायला. तर मागे आधी ऑटो, मग बस, मग परत दुसरी बस आणि मग मेट्रो, असं करत करत आम्ही दगडूशेठला पोहोचलेलो होतो. आणि त्या ज्या एक नवीन दिसल्या तुम्हाला व्हिडिओमध्ये त्या ताईच्या मैत्रीण आहेत आणि तिच्याचमुळे आम्ही मेट्रोमध्ये बसलेलो. इच्छा होती खूप दिवसांपासून, पण असं अनएक्सपेक्टेड जास्त काही मनात नाही आलं होतं की म्हटलं बसू कधीतरी, पण आजच बसायला भेटेल असं वाटलं नाही. चला ते करत करत आम्ही दगडूशेठला पोहोचलो आणि भयानक गर्दी होती आणि निधी थांबणार नाही. जवळजवळ 1.5 ते 2 तास लागला असता दर्शनाला. म्हणून मग आम्ही ठरवलं की नको थांबायला. आणि ते पोलिसही तिथे काही दर्शन घेऊ देत नव्हते. पण पटकन बाहेरून मुखदर्शन घेतलं आणि मग बॅक साईडला आलो. ते याच्यासाठी कारण आम्हाला खायचं होता उकडीचा मोदक.
तर मग ते झालं. आणि रांग तुम्ही बघू शकतात केवढी भली मोठी रांग आहे. लोक अजून थांबलेले आहेत आणि दर्शनही व्यवस्थित होत नाही. जेवढं शांततेत हवं तेवढं ढकलाढकली करतात ते. त्याच्यापेक्षा म्हटलं जाऊ दे. मग आम्ही पाचींनी मोदक घेतले. बापांचा प्रसाद तिकडे देऊन आलो. मग मोदक हे घेतले आणि हे मोदक ना मी 2024मध्ये आली होती तेव्हा ट्राय केले होते. खूप आवडले. आणि मग आता आम्ही ठरवलं की आपण सगळे घेऊया. ते खाल्लं. आणि ही क्लिप आता दुसऱ्या दिवसाची आहे. तर ताईची मी मैत्रीण दाखवली ना, तिच्या इकडे ही रशियन कॅट आहे. तर ही जी कॅट आहे ना, हिचे छोटे छोटे पिल्लं हे आहेत. ती कॅट मोठी आहे, पुढे दाखवते मी तुम्हाला. तर हे 4 पिल्लं इतके क्यूट आणि घाबरट आहेत ना, की जवळ जायचं म्हटलं की बघा कसे लांब लांब पळत होते ते घाबरून. तर ही जी आहे ना ती मम्मी आहे कॅटची. त्या छोट्या छोट्या मनी माऊंची आणि ड्रॉवरमध्ये घुसून अशा पद्धतीने खेळत होते. तर बस आजचा जो व्हिडिओ आहे तो मी आता इथेच संपवते आहे. आशा करते तुम्हाला आजचा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्लॉगमध्ये. बाय.